असं होत की ती माझ्यासमोर काम करायला येईल आणि एकतर ती असेल किंवा मी असेल. मला त्यावेळेस अजिबातच पटत नव्हतं की ती अजिबातच दुःखी कष्टी होऊन सॉरी म्हणले असं वाटत नव्हतं. वय वर्ष तुझं काय आणि समोरच्या माणसाचं काय ह्याचा पण तुला विचार केला पाहिजे. बिग बॉसचं घर एकतर तुम्हाला बनवतं नाही तर बिघडवतं. होय होय होय. बाहेर तुमचं करिअर एकतर तुम्ही खूप पुढे जाता नाहीतर तुम्ही एकदम ड्रास्टिक चेंज होतं तुमच्यात. होय होय होय. जेव्हा जान्हवी सोबत जे काही वाजलं एका सेकंडसाठी असा विचार आला का आलो यार. नाही, कारण या अगोदर ना अशा पद्धतीच्या गोष्टी मी सहन केलेल्या आहेत, माझ्या बाबतीत झालेल्या आहेत. माझ्या दिसण्यावरनं, माझ्या उंचीवरनं बऱ्याच गोष्टी गमतीत, म्हणजे काही लोक गमतीत पण आपल्याला ते त्यांच्यासाठी गंमत असते. आपण त्या गोष्टीवर बोलल्यामुळे आपल्याला तो थोडंसं मन जरा दुखावलेलं असतं. तर मला त्या गोष्टींची सवय होती. मधल्या काळात जसं तुम्ही तुमचा कामाचा व्याप वाढतो, तुमचा फेम वाढतो, तुम्हाला अवॉर्ड्स मिळतात, मग ते कमी कमी होत जातं. मग तुमच्यातला नटच फक्त दिसतो लोकांना. आणि तर त्यामुळे मला त्या गोष्टींची सवय होती. तर मला ते डायरेक्ट माझ्या तोंडावर पण नसेल, कदाचित तिथे भडका उडाला असता की नसता मला माहित नाही. ती परोक्ष तिकडे बोलली होती त्या गार्डन एरियामध्ये आणि आम्ही तेव्हा हॉलमध्ये बसलो होतो. तर तिथे आल्याच्यानंतर यार दादा ती तुला असं बोलते. म्हटलं काय झालं, काय बोलते ती तुला ओव्हर ऍक्टिंग करते म्हणते. म्हटलं बरं तू शांत हो. तर ती आर्या मला सांगून परत ती तिकडे भांडायला तिच्याकडे गेली. म्हटलं एक मिनिट ओके बरोबर तू पहिले शांत हो, नाही तर काय व्हायचं की माझ्या मुद्द्यावरनं त्यांचंच वेगळं काहीतरी जुंपायचं आणि मला ते नको होतं. मी तिला आणलं. म्हटलं काय बोलली ती. दादा ती तुला असं बोलली की आल्यापासून घरात ओव्हर ऍक्टिंग करतोय आणि ओव्हर ऍक्टिंगची दुकान आहे. हा होतं. म्हटलं अच्छा असं बोलली आहे. तर एकतर मग मी नंतर त्या गोष्टींचा विचार करतोय आता बाहेर आल्याच्या नंतर. एकतर तिने विनोदी काम केलंय की नाही मला माहीत नाही. मला जे काय टेलिव्हिजनला तिचं काम दिसतं ते. आणि विनोदी काम करत असताना तुम्हाला कधी कधी अतिशयोक्तीचा विनोद करावा लागतो, एक्झॅजरेट करावं लागतात तुमच्या ॲक्शन रिॲक्शन्स बॉडी लँग्वेज तुमच्या. तर कदाचित त्याला ती ओव्हर ॲक्टिंग म्हणत असेल का, तर नाही, तो विनोदी काम करण्याचा एक भागाचा त्याचा एक भाग आहे. आणि मग कदाचित तिने तसं केलं नाहीये म्हणून, किंवा तिला तशी संधी मिळाली नाही कधी अशा पद्धतीने विनोदी काम करण्याचं, तर म्हणून तिला ते वाटत असेल की ओव्हर ऍक्टिंग. अरे नाही ऐक तर ते मी ह्याच्यात पण सार्कॅझम आहे माझा. हा, बिटवीन द लाईन समजून घ्या. तर म्हणून त्या पद्धतीचं काम तिला करायला मिळालं नसेल आणि तिने केलं नसेल, कधी अटेम्प्ट पण केला नसेल त्याचा, आणि म्हणून तिला ती ओव्हर ऍक्टिंग वाटली असेल. आणि मे बी असं वाटू शकतं. पण जर हे खरंच डिरेक्टली जर मला बोलली असेल तर मग त्याच्यातनं मी असं ठरवलं की खरंच म्हणजे ना, देव करो ती खूप मोठी अभिनेत्री हो. आणि उद्या पॅडी कांबळे सारखा नट जर, इनफॅक्ट पॅडी कांबळेच जर उद्या समोर तिच्या सीनसाठी आला किंवा कुठल्या प्रोजेक्टमध्ये आला तर हा ओव्हर ऍक्टर आहे, ह्याच्यासोबत मला काम नाही करायचं, एवढा स्टँड तिला घेता यायला पाहिजे. किंवा मग असं होत की ती माझ्यासमोर काम करायला येईल आणि एकतर ती असेल किंवा मी असेल, ती निर्मात्याने ठरवायचं, असा मी स्टँड घेईन. तर मी तिथे रागाच्या भरात त्या माझ्या भावना होत्या. पण नंतर मग ती सॉरी म्हणली. मग तिला म्हणलं की इट्स ओके, ठीक आहे, मी मोठा आहे. कसं आहे सॉरी म्हणली ना त्यावेळेस, मला त्यावेळेस अजिबातच पटत नव्हतं की ती अजिबातच दुःखी कष्टी होऊन सॉरी म्हणली असं वाटत नव्हतं. ते सगळे खोटेच वाटत होते, नाटके खोट. मग अरे बरी पण अभिनेत्री नसावी, ते पण तिला छान नाही वाटलं. म्हणजे ती बाहेर आल्यावर पण मी तिला भेटणार आहे अंकिता, हा इंटरव्ह्यू झाला पाहिजे, भेटणार आहे आणि मी तिच्याशी बोलणार आहे जाऊन की तू. मग तिच्या नवऱ्याची पण मुलाखत मी ऐकली, सगळं ऐकलं. त्याचेही मुद्दे असतील, काही बरोबर असतील, काय असेल, पण तिचा राग आहे ना, तो त्या रागात तिनं काय बोलावं नॅशनल टीव्हीच्या ह्याच्या पुढ्यात तिनं खरंच भान ठेवणं खूप गरजेचं आणि भान ठेवायलाच पाहिजे. वय वर्ष तुझं काय आणि समोरच्या माणसाचं काय ह्याचा पण तुला विचार केला पाहिजे. आणि तिने ज्या पद्धतीने सॉरी वगैरे म्हटली ना ती, आणि मला दादा वाईट वाटतं, मी आज खूप चुकीचं वागले, तर इट वॉज ऑल प्लेड आणि गेम. तर मला अजिबातच पटलेलं नव्हतं. आणि मला माहिती नाही ती खरंच तिला मनापासून सॉरी वाटलं की नाही, फील झालं की नाही ते, पण ते तिला मला करायचंय बाहेर असेलही कारण त्यानंतर ती तशा पद्धतीने माझ्याशी कधीच वागली नाही किंवा वागणार नाही. दिसलं आम्हाला, दिसत होतं बाहेर का, म्हणजे एरवी ओके. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.